हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा ताब्यात। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमी व्यक्तीचा दावा। मध्यरात्रीपर्यंत जुहूतल्या बारमधील पार्टीमध्ये मिहिरकडून मद्यप्राशन, मिहिर शहाकडून इंस्टाग्रामवर फोटोही अपलोड। पार्टीनंतर मिहिर शहा गाडी चालवत असल्याची शक्यता। अपघातानंतर मिहिर शहा फरार, गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आणि नंतर मित्राकडे गेल्याची माहिती। मिहिर शहाचा पोलिसांकडून शोध सुरू। वरळी अपघातामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। शिंदे गटाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। आम्ही काय गैरसमज पसरवला, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं। भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, मनोज जरांगेंचा आरोप। चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवताय, चंद्रकांत पाटील सरकारची सुपारी घेऊन बोलू नका, मनोज जरांगेंची चंद्रकांत पाटलांवर टीका। मराठ्यांना त्रास देणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा, परभणीतील सभेतून मनोज जरांगेंचा हल्लाबोल। परभणीमध्ये मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत, सरकारनं छगन भुजबळांना आवरावं, मराठ्यांमध्ये सरकार उलथून टाकण्याची ताकद, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, मात्र रॅलीमध्ये असल्यानं नंतर बोलतो, मनोज जरांगेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर। मनोज जरांगेंनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं, 288 मधील एससी एसटींच्या जागा सोडून इतर सर्व जागांवर गरीब मराठा उमेदवार द्यावे, वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 6 नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश। शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। माहिती सरकारच्या पापाचा घडा भरला, पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरूण, उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। कुणाच्या पापाचा घडा भरला हे जनता विधानसभेला ठरवेल, आम्ही जनतेच्या सन्मानाची योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडली। जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते आता शेताच्या बांधावर पोहोचले, याचा आनंदच, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काटेवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मेंढ्यांचं रिंगण, तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूरच्या सणसर इथं मुक्काम। पुण्यातील नीरा देवघर आणि भाटघर धरण अद्यापही कोरडं ठाक, दोन्ही धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा। अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, शहरामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, तर 15 दिवस दडी मारल्यानंतर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला। कोकणातील प्रसिद्ध खोरनिन्को धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धबधबेही प्रवाहित। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे अनेक घरांना पाण्याचा वेढा, तर जिल्ह्यातील नद्यांनाही पूर। चिपळूणला देखील पावसाचा मोठा तडाखा, सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात, पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागामध्ये पाणी वाढण्याचा धोका। मुंबईसह राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच, पुढील 2 दिवस रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा, अनेक नद्या पात्रांबाहेर। दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताकडून झिम्बाब्वेला 235 धावांचं आव्हान, युवा फलंदाज अभिषेक शर्माकडून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई, अवघ्या 47 चेंडूत 100 धावा ठोकल्या। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।